सर्व स्त्री पुरुषांनी अधिक मास धोंडा महिन्यात आवर्जून हे 10 नियम पाळा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 2026 हे वर्ष हिंदू पंचांगानुसार अतिशय खास असणार आहे, कारण या वर्षात येत आहे अधिक मास, जो ज्यांना आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतो. या काळात जावयाचे लाड केले जातात आणि हा महिना नक्की कोणत्या तारखेपासून सुरू होते असे अनेक सर्व प्रश्नांचे उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. या महिन्यामध्ये स्त्री पुरुषांनी आवर्जून हे नियम पाळायचे आहेत. या महिन्यामध्ये काय करावे, काय टाळावे, अधिक मासात या संदर्भाची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. सर्वात आधी जाणून घेऊया तारीख, म्हणजेच ज्येष्ठ महिना कधी आहे. तर 17 मे 2026 वार रविवार या दिवशी सुरू होत आहे आणि समाप्ती 15 जून वार सोमवार या दिवशी समाप्ती होत आहे. 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असतील. पहिला अधिक ज्येष्ठ आणि दुसरा मूळ महिना, जो अधिक मास हा संपल्यावर येणार. शास्त्रीय कारण म्हणजे हा महिना दर 3 वर्षानंतर येतो. 2 पद्धतीचं वर्ष असतं, सौर वर्ष आणि चंद्रवर्ष आहे. 365 दिवसांचे चंद्रवर्ष 355 दिवसांचे असते. या दोघांमध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी, ऋतुचक्राचे टिकून ठेवण्यासाठी 32 महिने 16 दिवसांनी हे अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच आपण अधिक मास म्हणतो. हे पूर्णपणे गणिती आणि खगोलीय शास्त्रीय आहे. पौराणिक कथेनुसार या महिन्याचा कोणताही स्वामी नव्हता, म्हणून त्याला मलमास म्हटले जायचे. तेव्हा हा महिना भगवान विष्णूकडे गेला आणि आपली त्यांनी व्यथा मांडली. भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले, पुरुषोत्तम. तेव्हापासून या महिन्यात विष्णू पूजेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. अधिक मासात हा तिथी आकडलेला खूप महत्त्व आहे. तिथेच कोटी देवांचे प्रतीक म्हणून जावयांना 33 अनारसे धोंडे वाण म्हणून दिले जातात. हे 33 अनारसे ठेवून 30 अनारसे ठेवून त्यावरती 33 दिवे लावून दीपदान केले जाते. या काळात जावयाचे विष्णू रूप मानून त्यांची पूजा केली जाते. या महिन्यात काय करावे, काय टाळावे. या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. दान धर्माने भगवान पुराण वाचन करावे. सात्विक आहार घ्यावा. या महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन वास्तू खरेदी यांसारखे मंगळ कार्य हे वर्ज्य असतात. मद्यपान टाळावे. कोणकोणते नियम पाळावेत या महिन्यात चला पाहूयात. दिवसातून किमान 1 तास मौन पाळावे. यामुळे मनशांती मिळते आणि वाणीवर नियंत्रण राहते. शक्य असल्यास गादीऐवजी चटईवर किंवा जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करावा. हे शरीर आणि मनाला शिस्त लावण्यासाठी उपयुक्त ठरते. या महिन्यात शरीर आणि मनाची शुद्धता राखण्यासाठी ब्रह्मचर्याचे पालन करावे. तंबाखू, सुपारी, सिगारेट किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करावे. या पूर्ण महिन्यात पुरुषांनी दाढी, केस कापू नये किंवा स्त्रियांनी नखे सुद्धा कापू नयेत. शास्त्रात सांगितले आहे की शक्य असल्यास घराजवळच्या मंदिरात जाताना अनवाणी पायाने जावे. जेवताना किंवा पाणी पिताना शक्यतो तांबे, चांदी किंवा पितळाची भांडी वापरावीत. या दिवसापासून 2 वेळा जेवणाऐवजी एकदाच पूर्ण जेवण घ्यावे आणि दुसऱ्या वेळी हलका फलाहार घ्यावा. शक्य असल्यास जेवणात मीठ कमी वापरावे किंवा काही विशिष्ट दिवस बिगर मिठाचे जेवण करावे. अधिक मासात काही विशिष्ट पालेभाज्या जसे की मेथी, पालक किंवा वांगी यापेक्षा केळीच्या पानावरती जास्त वापर करावा. दरवेळेचे जेवण तुम्ही केळीच्या पानावर करावे. या महिन्यात शुभ मानले जाते. हॉटेलचे किंवा बाहेरचे खाणे टाळावे. घरी बनवलेले सात्विक आहार ग्रहण करावे. देवघरात या महिन्यात तुपाचा अखंड दिवा लावावा. प्रयत्न करावा. कोणाबद्दलही वाईट बोलणे, त्याचबरोबर कोणाचा अपमान करणे यापासून लांब राहावे. दररोज गाईला गवत किंवा गुळपोळी द्यावी. पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवावे. या महिन्यात तुळस किंवा पिंपळाचे झाड लावावे आणि त्याची जोपासना करणे अत्यंत पुण्यकारक ठरते. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचणं शक्य नसेल या महिन्यात, तर मोबाईलवरती लावून नक्की ठेवा, म्हणजेच तुम्हाला ऐकले तरी चालेल. गरजू व्यक्तीला किंवा अनाथ आश्रमात नवीन वस्त्र दान करावे.
अन्नासोबत धान्य भरलेले एखादे स्टील किंवा तांब्याचे पात्र दान करावे. या महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या हातून झालेल्या चुकांबद्दल देवांसमोर नतमस्तक होऊन क्षमा मागावी. अधिक मासात भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये विष्णू आणि तुळस पूजेला विशेष महत्त्व दिले जाते आणि ते अत्यंत फलदायी देखील मानले जाते, कारण हा महिना विष्णूंना समर्पित आहे. दररोज सकाळी स्नान करावे. शक्य असल्यास आपल्या स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल, तुळशीचे पान टाकावे. या महिन्यात पुरुषोत्तम महिना हा ग्रंथाचे वाचन करावे किंवा पठण करावे पुण्य मानले जाते. ओम भगवती नारायण वासुदेवाय विष्णू सहस्त्रनामाचा पाठ दररोज करावा. घरामध्ये नकारात्मकता नष्ट होती. गुरुवारी एकादशीला विष्णूच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णावर पंचामृत अभिषेक करावा. विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे, त्यामुळे त्यांना पिवळी फुले वाहावीत. वस्त्र पिवळ्या रंगाचे वापरावे. पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. तुळशीला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून अधिक मासात तुळशीची सेवा केल्याशिवाय विष्णू पूजा पूर्ण होत नाही. अधिक मासात रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि प्रदक्षिणा घालावे. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. दररोज पूजा केल्यानंतर तुळशीच्या कुंडीतील थोडी माती आपल्या कापडाला लावल्याने बुद्धी सात्विक होते. जर तुळशीला मंजिरी आली असेल तर त्या काढून विष्णूंच्या चरणावर अर्पण कराव्यात, त्यामुळे मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. एकादशीला चुकूनही तुळशीला पाणी घालू नये आणि एकही पान तोडू नये. पूर्ण महिनाभर देवघरात किंवा तुळशीजवळ अखंड दिवा लावल्याने कुटुंबातील आजारपण दूर होते. सगळ्यांचे महत्त्व आपण पाहिले आहे. अशाच पद्धतीने 33 फळे, 33 धान्य, 33 पुऱ्या गरजू लोकांना या महिन्यात दान कराव्यात. पिंपळाच्या झाडाला विष्णू सहवास असतो आणि अधिक मासात पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याने, पाणी घातल्यानंतर पितृदोष शांत होतो किंवा विष्णूची नाहीतर माता लक्ष्मीची सोबत आपल्याला पूजा करावी. यामुळे अधिक आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात. या महिन्यात एखाद्या भुकेल्या व्यक्तीला किंवा प्राण्याला अन्नदान अश्वमेध यज्ञाचे पुण्य देते. हे सर्व उपाय आपल्याला करायचे आहेत. अगदी साधी सोपी उपाय आहेत. हे सर्वजण आपण केले तर याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो. त्याच पद्धतीने या महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान केला जातो. लेक जावयाला काही वस्तू आपल्याला द्यायच्या असतात. त्यामध्ये सांगितलेल्या पद्धतीने 33 अनारसे हे आवर्जून द्यायचे आहेत, तरच आपल्याला त्याचे जे काही फळ आहेत तर ते आपल्याला मिळत असतात. आपल्याला या महिन्यामध्ये विष्णूंची सेवा करायची आहे. तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सुख शांती लाभेल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.